ग्रामीण भागात वाढते कर्करोग आणि क्षयरोग ही आरोग्य विभागाची डोकेदुखी बनली आहे। मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक असे आजार लपवून ठेवतात, त्यामुळे उपचाराविना अनेकांचे प्राण जातात। त्यामुळे या आजारांची जनजागृती होणे गरजेचे झाले आहे। हीच गोष्ट लक्षात घेता खालापुरातील प्रसूल केमिकल्स आणि टाटा मेमोरियल सेंटर कर्करोग प्रतिबंधक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून चिंचवळी गोहे गावातील नागरिकांसाठी गावातील हनुमान मंदिरात कर्करोग आणि क्षयरोग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी टाटा मेमोरियलच्या डॉक्टर जानवी गुहागरकर यांनी उपस्थित नागरिकांना कर्करोग आणि क्षयरोग कशामुळे होतो, तसेच तो झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात यावर मार्गदर्शन करीत हे आजार होऊ नये यासाठी काय करावे, तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रसूल केमिकलचे व्यवस्थापक योगेश पाटील यांनी प्रसूल केमिकल्स कंपनी नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असते। आपली कंपनी आतापर्यंत चांगल्या परिस्थितीत कार्यरत आहे, त्यामध्ये येथील स्थानिक नागरिकांचा देखील सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे कंपनी ही सामाजिक बांधिलकीतून विविध प्रकारे समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असते। सध्या ग्रामीण भागात जनतेमध्ये कर्करोग आणि क्षयरोग जनजागृती होणे गरजेचे झाले आहे। हीच गोष्ट लक्षात घेत आज येथे जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे पुढील काळात कर्करोग आणि क्षयरोग तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार आहे। दिनांक 19 जून रोजी चिंचवली गोहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि प्रसूल केमिकल्स यांच्या मार्फत एक अवेअरनेस सेशन राबवण्यात आला। त्याच्यामध्ये तोंडाचा जो स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये थोडासा कॅन्सर, त्याचबरोबर स्त्रियांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे तो कसा होतो, त्याची कारणं काय, त्याची लक्षणं काय आणि तो कसा थांबवू शकतो, त्या प्रतिबंध कसा करू शकतो याबद्दल आम्ही सगळ्या लोकांना माहिती दिली तिथे। आणि तिथे असणाऱ्या महिलांचा जो त्याला प्रतिसाद होता तो उत्स्फूर्त होता। आणि त्याच्यासोबत आपण तिथे कॅम्प पण राबवणार आहोत। त्या कॅम्पसाठी लोकांनी एकदम छान तयारी दाखवली, त्याबद्दल त्या लोकांचा खरंच अभिनंदन। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, सर्वाइकल कॅन्सर आणि जो स्तनाचा जो कॅन्सर आहे या कॅन्सरची तपासणी होत नाही किंवा स्त्रिया लाजून आणि घाबरून राहतात आणि त्याच्यामुळं तो पुढच्या प्रगत अवस्थेत कळतो आणि त्याच्यामुळं जो होणारा शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान आहे ते आपल्याला थांबवता येतं जर पूर्वलक्षणांमध्ये किंवा प्राथमिक लक्षणांमध्ये जर त्याची तपासणी केली तर त्याच्यामुळे उपचार खूप लवकर करता येतात, निदान आधी होतं आणि त्याच्यामुळे होणारा त्राससुद्धा आपल्याला कमी करता येतो आणि त्याचबरोबर त्या पेशंटचं आयुष्यसुद्धा वाढण्यास मदत होतं। आज आपल्या प्रसूल केमिकल लिमिटेड कंपनीकडून आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रुप ग्रामपंचायत होणार यामधील चिंचवली गोहे या गावामध्ये आपण एक पुरुषांसाठी व महिलांसाठी क्षयरोग आणि कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिर आज कार्यक्रम आपण राबवण्यात आला। त्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सदस्य, तलाठी मॅडम, ग्रामपंचायतचे काही प्रतिवर्ग, त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला असंख्य संख्येने उपस्थित होत्या। त्यानंतर आमच्या कंपनीचे प्रशासकीय वर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमच्या कंपनीचे उपक्रम राबवण्यामध्ये हे आहे की जनजागृती आणि तपासणी ही जी आहे हे महत्त्वाचा घटक आहे आणि ती राबवण्याची आमची कंपनी नेहमीच प्रतिसाद करत असते आणि आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये यासारखे छोटे मोठे उपक्रम नेहमीच राबवत असते।